नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण जे अवकाळीचे प्रमाण दाखवले होते 27 तारखेला, हे प्रमाण एकदम कमी होऊ लागले आहे. रोजचे रोज कमी होऊ लागले आहे. आज 25 तारीख आहे. आज 25 तारखेला वातावरण हे 27 तारखेचं वातावरण एकदम अल्पसं दाखवत आहे. तसेच शेतकरी मित्र, परंतु 2 फेब्रुवारीपर्यंत वातावरण हे ढगाळ राहणार आहे. आणि जे 27 तारखेला पावसाचे वातावरण दाखवले होते, त्या वातावरणामध्ये एकदम खूप बदल झाला आहे. कारण जो बंगालच्या उपसागरामध्ये एकदम पावसाळी वातावरण तयार झालेले होते, त्याचा प्रभाव देखील कमी झाला आहे. आणि जो बेंगलोर साईडला पावसाचे प्रमाण जास्त होते, ते देखील बेंगलोर साईडला पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी झाले आहे. परंतु तरी शेतकरी मित्र, आपण जागरूक राहायचे. कारण 27 तारखेला खूप वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि फक्त मोजक्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सध्या तरी. परंतु शेतकरी मित्रांनो, तरी पण वातावरणात आणखीन बदल देखील होऊ शकतो. तरी सध्या तरी पावसाचे जे वातावरण होते एकदम खूप कमी आहे. आणि जर वातावरणात परत आणखीन बदल झाला, आणखी पावसाचे प्रमाण जर दिसले, तर आपण लगेच कळवू. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या 27 तारखेला 4च्या टायमाला सांगली या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकावा होणार आहे. तसेच कोल्हापूरच्या भागामध्ये देखील थोडाफार पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे. आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे. तसेच अहिल्यानगरमध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. तसेच जामखेड, पैठण या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. हा शिडकाव शिरूरकासार, तसेच पाथर्डी, तसे इकडं पाहिलं असता बगूर, कडा या भागामध्ये, कडाष्टी या भागामध्ये पावसाची एकदम नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच श्रीगोंदा या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु सध्या तरी कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही 27 तारखेला 4च्या टायमाला. तसेच शेतकरी मित्र, 27 तारखेला 4च्या टायमाला 5च्या टायमाला गेवराईच्या काही भागामध्ये मृती या ठिकाणी थोडा नॉर्मल पाऊस पडेल. तसेच आंबट, पैठण या ठिकाणी एकदम ढगाळ वातावरण राहील. आणि शेतकरी मित्र, सध्या एवढी खूप काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु जवळजवळ सर्वच मॉडेल हे पावसाचे वातावरण दाखवत होते. पण सध्या सर्वच मॉडेल हे एकदम पावसाचे प्रमाण हे कमी दाखवत आहेत. तरी शेतकरी मित्र, काळजी करायची गरज नाही, पण आपण जागरूक राहा. आपण आपल्या शेतातील जी काही कामाचे नियोजन केलेले आहे, पाऊस येणार आहे पद्धतीने, त्या पद्धतीनेच आपण थोडी जागरूक राहा. कारण वातावरण हे खूप ढगाळ आहे. नॉर्मल पाऊस हा कुठंतरी पडू शकतो एकदम ढगाळ जास्त वातावरण झाल्यानंतर. त्यामुळं थोडं 27 तारखेला जागरूक राहा. आणि इतर 28, 29, 30 आणि 31 जानेवारी या दरम्यान देखील वातावरण ढगाळ राहणार आहे, पाऊस नाही. तसेच 1, 2 फेब्रुवारी या दरम्यान देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 7, 8 सध्या तरी 8 फेब्रुवारीपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचे वातावरण नाही. तरी शेतकरी मित्रांनो, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.